श्री स्वामी समर्थ। तर श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज तुम्हाला इथे मी लिंबाचं क्रश लोणचं उपासालाही चालणार आणि तुम्ही असंही खाऊ शकता अशा पद्धतीचं क्रश लोणचं मी गूळ घालून पौष्टिक असं लोणचं मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला लिंबाचं क्रश लोणचं बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 लिंबा घेतलेले आहेत। लिंबाला अजिबात डाग नाही पाहिजे आपल्याला। आणि मी इथे कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून गरम पाण्यामध्ये मीठ टाकून असं पाण्यात 10 मिनिटं ठेवलेलं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे हाताने असं चोळून घ्यायचे हे लिंब आणि पूर्ण स्वच्छ कापडाला पूर्ण कोरडं केलं पाहिजे। अजिबात मध्ये पाणी न ठेवता आपल्याला हे लिंब सुकवून कोरडे करून घ्यायचे। म्हणजे एक सुती कापड घ्यायचं आहे। इथे एक सुती कापड घेतलेलं आहे मी, त्याच्यावरती हे लिंब टाकायचे एक एक आणि छानपैकी असं आपल्याला पुसून घ्यायचे। एका भांड्यात टाकायचे, पूर्ण कोरडं करून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कोरडं केलेलं आहे मी। असे लिंब आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे। आधी छान मी धुवून स्वच्छ करून घेतलेले लिंब आपल्याला हे कट करून घ्यायचे, त्याच्या बिया पूर्णपणे काढून घ्यायचं। आपल्याला लोणच्यासाठी जे वस्तू लागणार आहेत ना त्या वस्तू आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे, धुवून घ्यायचे, म्हणजे लोणचं खराब होत नाही। आता हे लिंबाना आपण कट करून घेऊया। एका लिंबाचे आपल्याला 8 भाग करून घ्यायचे, म्हणजे पटकन मिक्सर मधून निघतं आणि पूर्णपणे याच्या बिया आपण काढून घेऊया। तुम्हाला एक लिंबू दाखवले मी कट करून। हे बघा अशा बिया काढून घ्यायच्या। पूर्णपणे लिंबातल्या बिया, म्हणजे कडवट लोणचं होणार नाही। पूर्णपणे लिंबाच्या मी बिया काढून टाकले बघा बाजूला। आता आपल्याला हे लिंब ना मिक्सर मध्ये क्रश करून घ्यायचंय, म्हणजे बारीक करून घ्यायचंय। इथे मिक्सरचं स्वच्छ भांड घेतलेलं आहे मी। आता हे लिंबाच्या पुढे त्याच्यामध्ये टाकून घेऊया। 2 वेळेस काढते इथे मी। इथे मिक्सर मधून मी अशा पद्धतीने बारीक करून घेतले लिंब। थोडेसे जाडसर पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे प्लेट मध्ये काढून ते पण राहिलेले मी काढून घेते। आता लिंबाचा जो क्रश आहे ना 1 वाटी भरलेला आहे, तर आपल्याला 1 वाटीभर गुळ घ्यायचा आहे आणि थोडीशी साखर टाकणार आहे वरती। तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता, पण तेवढ्याला तेवढा गुळ टाकायचा। आणि साखर असेल ना तर थोडं 1.5 पट टाकायची, म्हणजे थोडी जास्त टाकायची, 1.5 वाटी टाकायची। आता इथं मोठी वाटी आहे, या वाटीनेच मी गच्च भरून असं गुळ घेणार आहे। आता एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हा लिंबाचा क्रश टाकून घ्यायचा आणि याच्यानेच गुळ आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर याच वाटीने वाटीभर गुळ घेतलेला आहे, तो पण टाकून घ्यायचा आहे लिंबामध्ये। आणि इथे 4-5 चमचे मी साखर टाकणार आहे, तुम्ही नुसता गुळ पण वापरू शकता। इथे 4 चमचे साखर टाकलेली मी। आता एकदम छान असं मिक्स करून घेऊया हे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असं एक व्यवस्थित मिक्स केलं ना थोडंसं अवघड जात नाही आपल्याला गॅसवरती आणि कढईला चिटकत नाही। पूर्णपणे मी असं हलवून घेतलेलं आहे। आता आपण गॅसवर ठेवूया आणि शिजवून घेऊया। गॅस चालू केलाय, आता मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। थोडंसं अर्धवट शिजलं की आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे। हे लिंबाचं लोणचं ना उपवासाला पण चालेल। हे बघा बबल्स यायला लागलेले आहेत, अर्धवट झालेलं शिजून। आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला लाल तिखट मीठ टाकून घेऊया। इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मीठ टाकत आहे। मिठाने लोणचं खराब होत नाही। तुम्ही मीठ आणि लाल तिखट आपलं ह्याच्यातलं वापरायचं नाही, मसाल्याच्या डब्यातलं। आणि हे काश्मीरी लाल मिरची 1 मोठा चमचा, म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा 1.5 चमचा टाकते। थोडं तिखट कमी करू शकता तुम्ही। त्याला मिक्स करून घेऊया। काय मस्त कलर आलेला आहे बघा लोणच्याला। तर छान आपल्याला एक तारी उजूस तर आपल्याला हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे। जास्त पुढे पण नेऊ नका, कडक होईल। थोडं चेक करायचं आधेमध्ये। आता बघा छान शिजत आलेलं लोणचं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि थंड झाल्यावर छान घट्ट होतं। थोडंसं आणखी एक तार तुटायला लागले की आपल्याला गॅस बंद करून घ्या। तुम्हाला तार कळत नसेल तर एका प्लेटमध्ये असं लोणचं थोडंसं टाकायचं, असं बघायचं की सरकत नसेल ना तर आपलं लोणचं शिजलं असं समजायचं। ते थोडं सरकायला लागलं म्हणजे आणखी एखादा मिनिटभर आपल्याला हे लोणचं शिजवून घ्यायचं। आता आपण याचा तार चेक करून घ्या। गॅस कमी घ्यायचा, गॅस कमी केला इथे मी। हे बघा तार छान तुटायला लागलेला आहे।
आणि प्लेटमध्ये पण तुम्हाला चेक करून दाखवते। हे बघा, म्हणजे इथे आपलं आता लिंबाचं लोणचं तयार आहे बघा, सरकत नाहीये। एक 5 मिनिटं लागले असतील मला लिंबाचं लोणचं मिक्स करून शिजवायला। मिक्स केल्यानंतर मी 5 मिनिटं शिजवलेलं आहे मीडियम टू लो गॅसवर। आता हे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे छानपैकी शिजलेलं आहे, गॅस बंद केलेला आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया। आणि मग आपल्याला छान काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। वर्षभर काहीच होत नाही, गॅरंटी सांगते। थंड होऊ द्या पूर्णपणे। इथे पाहू शकता आपलं लिंबाचं क्रश लोणचं तयार झालेलं आहे बघा, अजून पडत नाही, थोडंसं गरम आहे। नंतर थंडगार झाल्यावर आपल्या काय भरणीमध्ये भरून ठेवू शकता। चला तर मग नंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।